नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या ज्यूस रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला साधी सोपी मटारची रेसिपी दाखवत आहे। हा आहे फ्रेश मटार आहे, जो मी फ्रीजरला ठेवलेला आहे। मी हा नेहमी साठवून ठेवत असते। फ्रीजरला हा साफ करून ठेवला तर तुम्ही 2-3 महिने तरी वापरू शकता आरामात। त्यामुळे मी हा आणून त्यातील दाणे काढून ठेवलेला आहे। एक हा मी मोठा कांदा घेतलेला आहे रेसिपीसाठी, एक टमाटर आणि माझ्याकडे एवढाच बटाटा होता, नाही तर 2 बटाटे घेते। एक बटाटा घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता। आता मी तुम्हाला कट करून दाखवते। आता मी हा कांदा बारीक चॉप केलाय, हा कढीपत्ता त्याच्यासोबत ठेवलाय, हा मी टमाटर चॉप केलाय आणि हा बटाटा चॉप करून घेतलाय। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता हे पातेलं आपण गरम केलंय, त्यात मी 1 पळी तेल टाकलंय। थोडंसं तेल गरम झालं की आपण कांदा टाकूया। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। हे मटार मी जे आणले ते थोडंसं तुम्हाला सांगावंसं वाटतंय की हे थंडीत मटार चांगले मिळतात, फ्रेशही असतात आणि चवीला पण चांगले लागतात। तर हे मी नेहमी साठवून ठेवते। डिसेंबर जानेवारी सारखे घेऊन येते आणि ठेवून देते। 2-3 महिने तरी साठवून ठेवून देते। आता हे तेव्हाचे नाही, समजा गेल्या महिन्यात मी आणलेत, पण अगदी फ्रेश राहतात बघा, फ्रीजर मध्ये ठेवलेले आहे, काही त्याला होत नाही। धुवून फक्त आपल्याला वापरायचे ते। आता हे तेल माझं गरम झालंय, आता आपण त्याच्यात कांदा टाकूया। आता आपण हा कांदा परतून घेऊया चांगला, जरासा लाल होताना आपण परतवून टाकू। अगदी मस्त, एकदम साधी सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे। भातासोबतही थोडंसं जरा ओली केली तर भातासोबतही खाऊ शकता। मला खूप कंटाळा आलेला खरं तर, म्हणून मी ही साधी सोपी रेसिपी बनवते। कारण गरमीचा सीझन चालू आहे, खूप उकडते, तर चपाती भाकरी बनवायला खूप कंटाळा आलेला आहे। मी याच्यात फक्त कांदा आणि कढीपत्ता टाकलाय। आपला कांदा इथे शिजलेला आहे। आता आपण टोमॅटो थोडं टाकून शिजवणार आहोत। 1-2-3 मिनिटं शिजवले की टोमॅटो ही शिजली पाहिजे चांगली। त्याच्यासोबत टोमॅटो ही शिजतायत, त्याबरोबर आपण हे सुके मसालेही टाकणार आहोत। सर्वात प्रथम 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि हा काश्मीरी लाल पावडर। त्याच्याने रंग खूप सुंदर येतो। हे सगळं मिक्स करून घेऊया। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, कोणीही सहज करू शकते। 5 ते 7 मिनिटात होणारी रेसिपी आहे। फक्त सर्व कटिंग करून तुम्हाला याच्यात शिजवून घ्यायचं आहे। एकदम साधी आहे। कंटाळा आल्यास नक्की ही रेसिपी करून बघा। त्याच्यात आपण मटार टाकतोय, आम्ही धुवून घेतलाय। मटार बघ किती हिरवागार आहे। असं काही नाही की फ्रीजर मध्ये ठेवलेला म्हणून काय फरक पडला, खूप चांगला आहे। मी दरवर्षी असं साठवून ठेवते, म्हणून तुम्हाला एक सांगितलेलं आहे। टिप्स असं समजा की मटार आणून ठेवून द्यायचंय। रंग किती सुंदर आलाय, टेक्स्चर किती छान आहे बघा। सर्व एकत्र मिक्स झालंय, त्यावेळेस आपण हा बटाटा पण टाकतोय। अजून एक बटाटा माझ्याकडे नाहीये, पण तुम्ही 2 बटाटे वापरा। मीठ पण टाकणार आहे बरोबर चवीपुरतं।
चवीपुरतं मीठ टाकलंय. आता आपण हे चांगलं एकजीव करून घेऊया, एकत्र करून घेऊया सर्व. हे बघा सर्व भाज्या एकत्र झाल्या. आपले मटार, कांदा, टोमॅटो, बटाटा सर्व एकत्र झाले आणि मसाले चांगले लागले. यावेळेस आपण शिजायसाठी थोडं पाणी ठेवूया, म्हणजे जेवढं तुम्हाला हवं आहे. तुम्हाला कशासोबत खायचंय, जर तुम्ही सुक्की करणार असाल तर चपाती किंवा भाकरी सोबत. मला भातासोबत खायची आहे म्हणून मी थोडीशी ही सैल ठेवणार आहे. आता ही फास्ट करायचं गॅस आणि याला उकळी येईपर्यंत थांबायचं. आता याला बघा चांगली उकळी आली भाजीला, मस्तपैकी चांगली उकळी आल्यानंतर ही उकळी आल्यानंतर ही झाकून ठेवायची. थोडस गॅस लो करायची आणि 7-8 मिनिटं बटाटे शिजेपर्यंत ही होऊ द्यायची. बघा ती पळी मारायची अशी उकळी. आता इथे माझी भाजी रेडी झालेली आहे. एक 5 ते 7 मिनिटात ही रेडी झाली. बघा किती छान टेक्स्चर आलंय. बटाटे ही चांगली शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. एवढं आता मी तुम्हाला ही सर्व करून दाखवणार आहे. मी जास्त काही एकदम पातळ पकडले नाही, तर मला हे थोडस भातासोबत खायची आहे. तर आता मैत्रिणींनो, ही माझी मटार बटाट्याची भाजी रेडी आहे. झटपट होते आणि किती सुंदर दिसते बघा, टेक्स्चरही छान आलंय. तर तुम्ही नक्की करून पहा आणि मला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.